कासर बडवली मास्टर एक बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, जोरकस खेळण्याचा प्रयत्न होता आणि खास करून लकी मैदान ठरलंय आतापर्यंत आचोले मास्टर संघासाठी. तर याच मैदानावरती अप्रतिम कामगिरी करत असताना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस उचललं होतं. ऑन साइडला अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता. तिथे चुकी करतोय क्षेत्ररक्षक, चुकीला माफी नाही. 2 धावा इथे येतील का? आणि पाहता पाहता दुसरी धाव धोक्याची ठरते. फलंदाज बाद होतोय. मात्र कोणता फलंदाज बाद असेल? पंच, पंच कोणता फलंदाज बाद आहे? महेश कोपरकर बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना मोठी सफलता प्राप्त झालंय. फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परततोय. संतोष ठोंबरे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती दाखल झालाय. धावांची गती फलकावरती 1 धावा असताना गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा रमेश पाटील पॅड वरती चेंडू होता. यस इज गॉन ऍब्सोल्युटली प्लम. आणखीन एक धक्का बसतोय. संतोष ठोंबरे पायचीच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना मोठा धक्का. फलंदाज बाद. नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 2 धक्के दिले गेलेत. एक रनआउटच्या माध्यमातून, एक पायचीच्या माध्यमातून मोठी सफलता प्राप्त झाली. संतोष ठोंबरे सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना नवीन फलंदाज दिलीप मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. सुरेख फटका जमिनीलगत स्ट्रोक कंप्लीट केलाय. एक धाव घेतली गेली. एका धावेवरती आता समाधान व्यक्त केलंय. एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती धावांची गती फलकावरती 2 धावा. हलक्या हाताने जंटपूच केलं गेलंय. रमेश पाटील फेकी करतील. एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 3 वरती जाऊन पोहोचले गेले. पहिले षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाजी करत असताना मोठे फटके खेळावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला आणलं गेलंय. एक नवखा गोलंदाज येतोय. प्रमोद भोईर यावरती विश्वास दाखवलाय. मैदानाच्या आतमध्ये फलकावरती धावांची गती 3 धावा. मॅच मध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवायच्या असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. मोठ्या 2 सफलता प्राप्त केलेत. महेश कोपरकर अँड संतोष ठोंबरे तंबूच्या आसऱ्याला आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
प्रमोद भोईर बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. गोलंदाज क्रमांक 2 च ही षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रमोद भोईर बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईकला आपण पाहिलं तर फलंदाज बाला पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले, जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट करायचा होता. एकच धाव, एक धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती 4 वरती जाऊन पोहोचले गेले. सिंगल डबल वरती आता निर्भर व्हावं लागले, कारण 2 फलंदाज तंबूच्या असलेला परतल्यानंतर इथे परिस्थिती आपण पाहिली तर 2 गडी बाद 4 धावा या फलकावरती गावदेवी भांडूप मास्टर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. अक्रॉस द लाईन फटका खेळायचा होता. दिलीपचा फटका फसतोय. रक्षक विशाल पाटीलच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना धावांची गती स्थिरावली गेले मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. ऑन साइडला चेंडूला वळवलं गेलंय. टिप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. काही लेगला चेंडू वळतोय. एकच धाव, एक धावी सहित संघाची धावसंख्या फलकावरती 5 धावा. सिंगल डबल धावा येतील का? चौकार षटकार येत नसतात, त्यावेळेस तुम्हाला सिंगल आणि डबल वरती निर्भर व्हावं लागतं. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, जोरकस खेळण्याच्या ज्यावेळेस प्रयत्न केले त्यावेळेस मोठे फटके आले नाहीत. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने धावांची गती एकंदरीत आपण पाहिली तर 5 वरती स्थिरावली गेले. 4 बॉलचा खेळ प्रमोद भोईरच्या हातखंडातून झालाय. मोठा फटका ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. कॉर्नर वर क्षेत्ररक्षक प्रमोद पेडवे येत आहेत. एकच धाव पैकी अचूक होती. एका धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 6 धावा. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा बॉल प्रमोद भोईरचा प्रतिम षटक आहे. नवखा गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि अप्रतिम गोलंदाजी त्यांनी राखली. आतापर्यंत आपण पाहतोय काय जबरदस्त प्रयत्न विशाल पाटीलचे राहिले, मात्र शेवटच्या मोमेंटला अगदी झेल निसटला जातोय. एक धाव येते. एक धावी सहित षटक क्रमांक 2 समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धाव फलकावरती धावांची गती 7 वरती 3.50 च्या धावगतीने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. 7 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगली कामगिरी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 हरेश्वर पाटील बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्सने बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. पहिला चौकार या मॅच मधला. 4 धावा आणि 4 धावे सहित संघाची धावसंख्या फलकावरती 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचले गेले. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक, प्रॉमिसिंग फटका होता आणि अप्रतिम फटका सजवत असताना चेंडूला सीमारेषेत दाखवले. चांगली कामगिरी करावी लागेल. मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये, कारण हा सामना जिंकल्यानंतर एक ट्रॉफी तुम्हाला लागू होईल यात काही शंका नाही. प्रयत्न करावे लागतील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. डाबऱ्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरिता डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक प्रमोद पेडवी यावेळेस करणार नाहीत चुकी. आणखीन एक धक्का, फलंदाज बाद. नवीन फलंदाज कैलास केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठे फटके खेळण्याचा मोह आवरता आला नाही दिलीप सारख्या फलंदाजाला आणि झेल करवी बाद झाला. धावांची गती फलकावरती
11 धावा. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. हरेश्वर पाटील याच्या हातखंडातून गोलंदाजी मार्क वरती येत असताना मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. हरेश्वर मात्र डावऱ्याचा फलंदाज कैलास. मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करावे लागतील कैलासला मोठे फटके खेळण्याचे. ताकद आहे, नजाकत सुद्धा आहे कैलास मध्ये. आणि कैलासच्या बॅट मधून जर मोठे फटके आले तर निश्चितच धावांचा आलेख उंचावला जाईल यात काही शंका नाही. प्रयत्न करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये, खेळ दाखवावा लागेल मोठे फटके खेळण्याचा. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. हरेश्वर बॅट वरती बॉल आदळतोय. पंचांकडे दाद मागितली, पंच सहमत नाहीत. लेग बाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिचिंग झाला होता, पंचांच्या निदर्शनात आलाय. धावांची गती एकंदरीत पाहिलं तर धाव फलकावरती 12 धावा. इथे आपण पाहिलं तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच केला गेलाय. वाईट बॉल. वाईटच्या मदतीने धावांची गती पुढे सरकली गेले. धाव फलकावरती 13 धावा, 13 रन्स ऑन बोर्ड. मोठा फटका खेळायचा होता, शरीरावरती चेंडू आदळतोय. एक धाव ते अर्जित केले गेले. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जयवंत पाटील आम्हाला दर्शवत आहेत 14 धावा. चौदा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होत असताना आपण पाहतोय मोठे फटके यायला हवेत. उलटाच बॉल, त्यावरती प्रहार. ऑन साइडला राकेश मालवीला बीट करत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला. चौकार. 4 धावेसहित संघाची धावसंख्या 18. 18 धावा. षटक क्रमांक 3ऱ्या षटकातील शेवटचा बॉल. आतापर्यंत 2 चौकार या षटकामध्ये दाखवलेत. 10 धावा आलेत आणि धाव फलकावरती धावांची गती एकंदरीत आपण पाहिलं तर 18 धावा, 18 रन्स. चहाची व्यवस्था झालेली आहे, पण चहा घेण्याकरता या. पुन्हा एकदा फुलटॉस होता, त्यावरती फटका खेळण्याचा प्रयत्न. इस टाइम स्ट्रोक होता, चेंडू निर्धाव निघून जातोय. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने धावांची गती स्थिरावली गेले. एकंदरीत पाहिलं तर निश्चितच 18 वरती 18 रन्स ऑन बोर्ड. 18 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कोणता आणला जातोय, कारण तिसरं षटक अप्रतिम म्हणता येणार नाही. या षटकात जवळपास 11 धावा खर्च केल्या. फलकावरती 18 धावा आहेत. 12 बॉलचा खेळ अजूनही बाकी. 12 बॉल मध्ये इथून तुम्हाला धावा जमवाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश मालवी या गोलंदाजाला आणलं गेलंय. राकेश मालवी बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इनसाइड आउटचा फटका, क्लास ड्राईव्ह पाहायला मिळतोय. कोणी क्षेत्ररक्षक नाही. एक्स्ट्रा कव्हरला भेदत बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. 4 धावा. बालाच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळतोय. धावांची गती पुढे सरकली गेले. धाव फलकावरती 22 22 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 11 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 बॉल मध्ये मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने नितांत राहणार यात काही शंका नाही. धाव फलकावरती 22 रन्स. पहिल्याच बॉलवरती राकेशच्या आक्रमण चढवलंय, हल्ला चढवलाय.
गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. डाबऱ्या हाताने गोलंदाजीचा मारा करण्याकरता हलक्या हाताने फक्त दिशा दाखवण्याचं काम केलं. एकच धाव इथे येते. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 23. 23 धावा. उर्वरित 10 बॉलचा खेळ बाकी. कैलासने जर व्यवस्थित फलंदाजी केली, जर मोठे फटके खेळण्याचा मोह आवरला नाही तर निश्चितच धावा या फलकावरती लावल्या जाऊ शकतायत. चांगल्या चेंडूंची निवड सातत्याने करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. इथे आपण पाहिलं तर नोचा इशारा पंच करत असताना पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. 1+1 अशा या 2 धावा. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 25. 25 धावा त्या फलकावरती पाहायला मिळत आहेत. नो बॉल घोषित करत असताना पंच आपण पाहतोय. 25 रन्स ऑन बोर्ड. राकेश मालवी दबावात आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला आणि सातत्याने आपण पाहिलं तर वेगळं करण्याच्या प्रयत्न ज्या वेळेस राहतात त्यावेळेस काहीतरी अनर्थ घडतं मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू व्यवस्थितरित्या बॅट वरती आला नाही. रमेश पाटील चेंडूला गॅदर करेपर्यंत 2 धावा. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 27. 27 वरती जाऊन पोहोचले गेले. तर एका बाजूने जमेची बाजू म्हणायचं झालं तर बालाने चांगली कामगिरी केली. जरूर चेंडू जास्त घेतलेत मात्र एक बाजू लावून धरलाय आपल्या संघाकरिता. ऑन साइडला बाळाचा फटका फसतोय. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आलेत मात्र प्रयत्न काय करतायत क्षेत्ररक्षक तर झेल निसटला गेलाय क्षेत्ररक्षका करवी आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा. निलेश होता ना. निश्चितच निलेशच्या हातामधून हा झेल सुटतोय. धावांची गती फलकावरती 29. 29 धावा. पहिल्या षटकात जवळपास 3, दुसऱ्या षटकात 4 आल्यानंतर धावांचा वेग आता वाढतोय. तिसऱ्यामध्ये 11 आणि या षटकात अगदी हल्ले चढवलेत. हलक्या हाताने खेळलं गेलाय. एकच धाव येईल. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती पुढे येत असताना 30 रन्स. षटक क्रमांक तिसरं मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल अजूनही आहे. एक बॉल आहे पंच. एक बॉल आहे. पहिल्यावरती चौकार, दुसऱ्यावर सिंगल, तिसरा नो बॉल झाला. एक बॉल आहे. त्यानंतर 2 धावा, पुन्हा 2, पुन्हा 1. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. एक पण बॉल डॉट झाला नाही. डॉट झालाय का? या षटकात डॉट बॉल आलाच नाही. बघा डिजिटल कडून सुद्धा चुकी झाली नाही आणि आमच्या स्कोरर कडनं सुद्धा चुकी झालेली नाही. बरोबर काउंटिंग केलंय. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव फलकावरती धावांची गती 30. 30 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. राकेश मालवी एक्स्टमच्या बाहेर चेंडूची हाताळणी. वाईटचा इशारा करत असताना पंच आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होतोय. 31. 31 धावा. एक्स्टमच्या बाहेर चांगला फटका, कटचा फटका दाखवलाय. जयेश पाटील वेगाने आलेत. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र फलंदाज रनआउटच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट मध्ये परतत असताना कैलास केनी बॅक टू द डगआउट गॉन. विकेटचं पतन. मोठी सफलता पात होत असताना डावऱ्या त्याच्या फलंदाजाला इथे बाद केलाय आणि धाव फलकावरती धावांची गती एकंदरीत पाहिले तर 32 धावा. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे.
भूपेंद्र पाटील शेवटचे षटक हाताळण्याकरिता बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. फलकावरती धावांची गती 32 वरती आपण पाहतोय. 32 धावा आतापर्यंत फलकावरती लावल्या गेल्यात. सामना क्रमांक आपण पाहिलं तर 6वा, अर्थातच क्वार्टर फायनल नंबर 2, सेमी फायनल नंबर 1 थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत. फ्लुटॉस वरती घेतला, ऑन साइडला फटका सजवलाय. डिक मध्ये संदीप दलवी येत आहेत आणि तत्पूर्वी दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धावा आले, 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 34 धावा. फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, बालाच्या बॅट मधून या धावा आलेत. फुलटॉस होता, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. हरीश्वर पाटील बीट करेल का चेंडू, मात्र एकच धाव. एक धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 35 धावा. उर्वरित 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टॉस वरती घेऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोला चेंडू लागतोय. संकेत भोईरच्या बॅट मधून हे एक धाव आणि एक धावेसहित संघाची धावसंख्या 36 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय. आतापर्यंत भूपेंद्रने 4 धावा खर्च केल्यात. मोठा फटका येईल का भूपेंद्रच्या विपक्ष. स्लोअर 1, हलक्या हाताने टाकलेला हा चेंडू बॅक ऑफ लेंथ आणि त्याच प्रति आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. धाव फलकावरती धावांची गती स्थिरावली गेले 36 वरती. जागा बनवून स्ट्रोक कंप्लीट करायचा होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफला निघून जातोय. राकेश मालवी वेगाने आलेत. पैकी चुकीच्या दिशेने केली गेली. 2 धावा काही रोखल्या जाणार नाहीत. 2 धावेसहित संघाची धावसंख्या फलकावरती 38 वरती जाऊन पोचले गेले. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला. लास्ट डिलिव्हरी, शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. टॉस वरती घेऊन खेळलाय, ऑन साइडला ड्राईव्ह करतायत लॉंगॉनला. चेंडू निघून येतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरतोय. एकच धाव आणि 39 धावा फलकावरती. विजयाकरिता 40 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. वाघवादेवी आचोले 40+ मास्टर या संघासमोर 40 धावांचं लक्ष विजयाकरिता आपल्याला पाहायला मिळतंय.
आणि त्याच्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये 5 षटकामध्ये भांडूप मास्टर्स या संघाने प्रथम फलंदाजी केली टॉस गमावल्याच्या नंतर आणि 39 धावा 5 षटकामध्ये आणि गरज आहे 40 धावांची. सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामागे 8 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. हा सामना जिंकण्यासाठी अचोले मास्टर्स याने लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीर जोडी मध्ये आतमध्ये इथे सज्ज झालेत बॅटिंग करण्यासाठी. एका बाजूला रमेश तर दुसऱ्या बाजूला प्रमोद हे दोन फलंदाज. 30 चेंडू आणि 40 धावा. विचार केला अचल संघाचा तर त्यांच्या समोर जर पाहिलं तर हा एक लो स्कोरिंग मॅच आहे, माफक लक्ष्य आहे. मात्र दुसऱ्या बाजूला भांडूप मास्टर्स या संघाला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रमोद सारखा एक हार्ड हिटर बॅट्समन आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. त्या फलंदाजाला कुठल्या तरी पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही त्याची विकेट घेतली तर नक्कीच मी कमबॅक करू शकता या मॅच मध्ये. तर मोठमोठे फटके मारण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. तंत्रशुद्ध बरोबर आक्रमकता देखील या फलंदाजाकडे आहे. चौकार षटकारांचा पाऊस पडतो एवढी क्षमता या फलंदाजाच्या बॅट मध्ये आहे. आणि तो सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी झगडण्यासाठी तर लक्ष प्रस्थापित केले. गोलंदाजाचा धैर्य वाढवण्यासाठी त्यांना पाठबळ देण्यासाठी 40 धावा आहेत तिथं स्कोअर कार्डवर. दोन्ही संघांना आपण देऊया हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यानंतर फक्त आजच्या दिवसातील शेवटची मॅच सेमीफायनल नंबर 1 आपल्याला पाहायला मिळेल जिथे शोडोबा 40+ कासार वडवली ए हा संघ पोहोचलाय. आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो जाईल थेट सेमीफायनल नंबर 1 मध्ये. आज जर पाहिले तर एकंदरीत 8 संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्या 8 स्पर्धेमध्ये जर संघामध्ये पाहिले तर 5 संघ हे स्पर्धेतून बाहेर गेलेत. तर धावाला सुरुवात होते डावखऱ्यात असा गोलंदाज येतो. पहिलाच बॉल ऑफ साईडला कव्हर मध्ये इथे टॅप केलाय बॉलने एका सिंगलने. इथे संघाचं आणि आपलं स्वतःचं वैयक्तिक खातं उघडतोय फलंदाज रमेश. श्री गणेश होते धावफलकाला लक्ष ठेवले फक्त आणि फक्त 40 धावांचं. प्रमोद पेडवे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी मोठमोठ्या फटक्या मारण्यासाठी या फलंदाजाला ओळखला जातो. तो सध्या स्ट्रायकिंग एंडला शतरक्षाची निहाळणी करतोय. चांगल्या खेळाडूचे लक्ष असतात जेव्हा तुम्ही बॅटिंग करण्यासाठी तर पंचांकडनं गार्ड घेता. शतरक्षीची व्यूहरचना कशा पद्धतीने त्याची पाहणी केला. ऑन साइडला षडंपोल करण्याचा प्रयत्न इनफिटच्या वरतून हा बॉल खेळलाय. बॉल जातो इथे मिड विकेट क्षेत्रामध्ये एक सिंगलने स्वतःचं देखील खातं उघडतोय. 2 धावा स्कोअर कार्डवर रमेश आणि प्रमोद. पहिल्या षटकामध्ये रमेशने चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. एक फलंदाज बाद केला होता. थोडासा चेंडूचा वेग वाढवला तो गोलंदाज डावखऱ्याचा जर पाहिला मनोर याने. मागच्या सामन्यामध्ये देखील मनोरने चांगलं दमखम दाखवलं होतं. चांगली गोलंदाजी केली होती आणि तेच प्रत्यय आता या मॅच मध्ये येते. कारण रमेश आणि प्रमोद पाडवे हे 2 फलंदाज मातब्बर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये डावाला सुरुवात केली. 3 बॉलचा खेळ संपला. 3 धावा लक्ष ठेवले 40 धावांचं. या संघासमोर जर पाहिलं तर हा लक्ष खूपच छोटा आहे, माफक आहे. कारण प्रमोद पेडवे सारखा एक हार्ड हिटर मातब्बर विध्वंसक फलंदाज आहे. ज्या बॅटमध्ये मागच्या मॅच मध्ये देखील 9 बॉलमध्ये 4 चौकारच्या मदतीने 24 धावा त्याने पटकावल्या होत्या आणि तोच आता मात्र स्ट्रायकिंगला बॅटिंग करण्यासाठी. दुसऱ्या बाजूला जर रमेशचं पाहिलं तर चांगली फलंदाजी करतोय. सिंगलवर जास्तीत जास्त प्राधान्य देतो आणि त्याला माहिती आहे माझ्या समोर जो बरोबरीने खेळण्यासाठी आला प्रमोद पाडवे हा हार्ड हिटर बॅट्समन आहे म्हणून त्याचा जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे देण्याचा तो प्रामाणिकपणाने प्रयत्न या मॅच मध्ये करतो. कारण सामना जिंकायचा आहे आणि सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचायचा. त्याच्या अगोदर षडोबा 40+ मास्टर्स ए हा संघ सेमीफायनल मध्ये जाऊन दाखल झाले. चांगला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय. गोलंदाजाचं कौतुक करेल. जास्त रूम दिलं जात नाही या ओव्हर मध्ये. जागेवरच ठेवले दोन्ही फलंदाजांना. मोठे फटके खेळण्याची संधी निर्माण केली नाही अजूनपर्यंत. या गोलंदाजीच्या माध्यमातून एवढी चांगली गोलंदाजी करतोय. सिंगलला जास्तीत जास्त प्राधान्य या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला 5 बॉल मध्ये फक्त 4 धावा. शेवटचा बॉल शॉर्ट बॉल होता. ऑफसाईडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. स्वतःवर थोडासा नाराज आहे या स्ट्रोक सिलेक्शन. त्याला वाटलं होतं की हा बॉल पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावर उडवून बॉल डीप कडे चौकारासाठी पाठवलं जाईल. मात्र त्याचं हे मनसुबा उद्ध्वस्त केलं. गोलंदाज मनोर यांना कौतुक करावंच लागेल. या ओव्हरमध्ये याने इम्पॅक्ट टाकलाय. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलंय. या षटकामध्ये जास्तीत जास्त जर पाहिलं तर 2 बॉल डॉट आले. सिंगलवर जास्तीत जास्त प्राधान्य दिले फलंदाजांना आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8ची सरासरी प्रति षटकामागे. आणि जर पाहिलं तर अचोले मास्टर्स या संघाला थोडासा का होईना पिछाडीवर ठेवलाय.
भांडूप मास्टर्स या संघाने फक्त आणि फक्त 4 धावा स्कोअर कार्डवर. विकेटचं नुकसान अजूनपर्यंत झालं नाही. या ओव्हरमध्ये पहिली एक यशस्वी षटकाची समाप्ती झाली आणि या षटकामध्ये डावखुऱ्या हाताचं गोलंदाजानं आपलं वर्चस्व सिद्ध केलं. कारण प्रमोद पेडवीच्या विरुद्ध एक चांगली गोलंदाजी त्यांनी टाकली. लेन त्यान लाईन गोलंदाजी टाकली, अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकली आणि त्याचमुळे या षटकामध्ये 2 निर्धाव चेंडू टाकले. 4 जर धावा पाहिले तर बॅटने आले, 3 आले प्रमोदच्या रमेशच्या बॅटमधून आणि एक सिंगल प्रमोदच्या बॅटमधून आले. एक षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 4. 40 धावांचं लक्ष आहे. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल भांडूप मास्टर्स या संघाला. कारण त्यांच्या समोर एक बलाढ्य संघ आहे असोले मास्टर्स आणि त्या संघामध्ये प्रमोद पेडवे सारखा एक मोठा स्टार खेळाडू आहे. तो नेहमीच टच मध्ये असतोय, फॉर्म मध्ये असतोय, चौकार षटकारांचा पाऊस पाडतोय. मात्र या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हर मध्ये त्याला शांत ठेवलंय गोलंदाज मनोहर याने. कौतुक तर करावंच लागेल त्या गोलंदाजाचं. डावखुऱ्या त्याचा गोलंदाजाने प्रभावित केलं. पुढचा चेंडू पहिला षटक वैयक्तिक ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप. यस अंपायर सिग्नल. इट इज वाईट. एक रन मिळेल. एक रनच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर खूप उशिरानंतर पुढे सरसावली जाते 5 या आकड्यावर. कारण 2 शेवटचे चेंडू डॉट टाकले गोलंदाज मनोहर याने. आता दिलीप येते गोलंदाजी ट्रॅकवर. बघायचा ही जोडी फोडावी लागेल. खास करून जर पाहिलं तर प्रमोदचा विचार करावा लागेल. कारण तो एक मोठा अडसर आहे, तो दूर करावा लागेल. भांडूप मास्टर्स या संघाला पुन्हा एकदा वाईट बॉल. सलग 2 बॉलवर 2 खराब चेंडू टाकलेत. कुठेतरी याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. लेन त्यान लाईन गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज दिलीप याला. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त अवघ्या 4 धावा खर्च केल्या होत्या मनोहर याने आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून तुम्हाला देखील त्याच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. कारण आता जर पाहिलं तर 6 बॉल मध्ये 6 धावा स्कोअर कार्डवर अस्वल मास्टर्स या संघाचं. दबाव होता पहिल्या षटकामध्ये आणि तो हलकासा का होईना थोडासा रिलीज करून दिलाय गोलंदाज दिलीप याने. ज्या पद्धतीने त्याने 2 चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग केले. पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफ साईडला फक्त दिशा दिली. बॉल गली क्षेत्रामधून ट्रॅव्हल होते. एक सिंगल दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. कारण क्षेत्ररक्षक खूपच बॅकवर्ड पॉइंटचा दूर होता आणि इथे काय घडामोडी घडतात. थोडासा लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले रक्षकांच्या मार्फत. पहिला जर त्यांनी बॉल लावला असता तर कदाचित ही विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळाली असती संघाला. मात्र त्या घडामोडी इथं मैदानाच्या आतमध्ये ते चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाही. तो तर अतिशय योग्य पद्धतीने केला होता. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्र गली क्षेत्रामध्ये आला. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती स्कोअर कार्डवर आतापर्यंत 8 या आकड्यावर. 7 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावा. रमेश आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या विरुद्ध दिलीपला चांगली बॉलिंग करावी लागेल. कारण लक्ष ठेवलंय फक्त 40 धावांचं. पण आता शफल क्रॉसवर ऑन साइडला खेळायचा होता. हा बॉल ओढवायचा होता त्याला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये 22 अंपायर सिग्नल. एक सिंगल मध्ये कन्वर्ट होत असताना 1 ने धावसंख्या पुढे जाते. धावफलकावर 9 धावा आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये मनोहरने चांगली गोलंदाजी केली. 4 धावा. फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला अपयश आला. कारण तशी फलंदाजाने संधी दिली नाही. सिंगलवर जास्तीत जास्त भरोसा त्यांनी ठेवला. त्याला माहिती कदाचित असेल मनोहर एक मातब्बर गोलंदाज आहे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज नेहमीच चांगली गोलंदाजी करतात. नैसर्गिक देण त्यांच्याकडे. लेग ब्रेक ते चांगल्या पद्धतीने करतात आणि त्याचमुळे पहिल्या षटकामध्ये तो हवी ठरला फलंदाजावर आणि 4 धावा. नंतर दिलीपला सलग 2 बॉलवर 2 वाईट त्यांनी टाकले आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉल मध्ये त्यांनी धावा खर्च केले. त्याचा कुठेतरी कमबॅक करावा लागेल फलंदाज दिलीप याला. रमेश स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे रमेश. नॉन स्ट्राईक एंडला जर तुम्ही आलेत तर तुम्ही तो निर्णय घेऊ शकता. रिटायर तुम्ही होऊ शकता. मात्र इथे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी तुम्ही आहात. ह्या काही नियमावली आहेत 40+ मास्टर्स. हा धावा डबल डिजिट मध्येच आपल्याला ही धावसंख्याला पाहायला मिळते. बघायचा दोन्ही फलंदाजामध्ये काहीतरी चर्चा झाली. कारण मंत्र दिले फलंदाज प्रमोद पेडवी आणि फलंदाज रमेश याला. त्याचा कितपत उपयोग करेल आपल्या संघासाठी
ही विकेट सॅक्रिफाईस करेल का या बॉलवर? ते चौकार षटकार मारेल दिलीपच्या विरुद्ध. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल ऑफ साईडला कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट करतोय. आता कुठेतरी लय सापडलं या गोलंदाजाला. लेंथ अँड लाईनने गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावर थोडासा चेंडू मागे ठेवतोय आणि त्याच मुले इथे फलंदाज रमेशला बीट करून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा तेच ऍक्शन रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतं. आता कुठेतरी गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते गोलंदाज दिलीप याने. आता मात्र लयबद्ध गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिले 2 बॉल त्यांनी खराब टाकले होते. त्यानंतर चांगली गोलंदाजी होते. गोलंदाज दिलीपच्या माध्यमातून 10 धावा स्कोर कार्डवर आहे. 30 ची गरज, 19 बॉल शिल्लक. मॅच अति तटीची होईल. त्यात 3 मात्र शंका नाही. पुढे सरसावला होता. आता मात्र आपली विकेट ही सॅक्रिफाईस करतो. वाईड येतोय अंपायरच्या वतीने. कारण भरपूर खराब चेंडू टाकला होता. यष्टीरक्षकाने चेंडू अडवला आणि ही विकेट सॅक्रिफाईस करतोय. फलंदाज रमेश आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते क्रमांक 3 वर. रवी. रवी आणि प्रमोद पेडवे मागच्या मॅचचा हिरो, ज्याने फुलातून बॅटिंग केली होती. प्रमोद पेडवे जो नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय आणि प्रवीण येतोय. रमेशची खेळी संपुष्टात आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले प्रवीण. 1000 अशीतील हे 2 नाव, प्रमोद आणि प्रवीण. डावाला सावरतील का, संघाला जिंकून देईल का, ती क्षमता प्रमोद पेडवेकडे आहे. मात्र त्याचा जर विचार केला तर या मॅच मध्ये कुठेतरी तो चाचपलताना खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडस अडखळत खेळताना पाहायला मिळते. कारण त्याच्या विरुद्ध पहिल्या षटकामध्ये एक डावखुऱ्या तसा गोलंदाज मनोहर आला होता आणि त्याने दबावामध्ये टाकलाय अस्वल या संघाला. शेवटचा बॉल, चेंज ऑफ स्पेस, गती कमी केली, चेंडू फिरवला गेला आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गरज होती प्रति षटकामागे 8 धावांची आणि 5.50 च्या धावगतीने चोला मास्टर्स या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 11. संदीप पाटील हे कुठे चहा घेऊन गेलेत? त्यांना विनंती आहे का लगेच तुम्हाला इथे स्टेजच्या समोर यायचं आहे. संदीप पाटील, आमचा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर आमच्या मुख्य व्यासपीठासमोर तुम्हाला यायचं आहे. तर 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या राहिले ती अस्वल मास्टर्स या संघाची 1 गडी बाद 11 धावा. हे दोन्ही षटक नावावर राहिलेत भांडूप मास्टर्स या संघाच्या, कारण त्यांच्या समोर एक बलाढ्य मोठा संघ आहे आणि या मोठ्या मॅचचा मोठा हिरो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे, तो म्हणजेच प्रमोद पेडवे, जो आता मात्र येतोय स्ट्रायकिंग यांना बॅटिंग करण्यासाठी. 18 बॉल शिल्लक आहेत. 18 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 29 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे आता विचार केला तर रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता थोडासा वाढलाय, कारण 2 षटक अतिशय चांगल्या प्रकारे टाकली. पहिले मनोहर आणि त्यानंतर दिलीप यांनी 7 धावांचं षटक. तिसऱ्या षटकामध्ये बाला बघायचं आउटसाइड ऑफ स्टंप बॉल पिचिंग केलाय. एक्स्ट्रा रनच्या मदतीने संघाची धावसंख्या 12. एक्स्ट्राचा जर विचार केला तर भरपूर वाईट टाकलेत या इनिंग मध्ये. चौथा वाईट टाकलाय. दिलीपचा विचार केला तर 3 आणि नंतर तर बाला एका धावाने. ऑफसाईडला फिल्डिंग अतिशय चांगली झाली इथे यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आणि फक्त एक सिंगल. ऑफसाईडला फक्त कट केलाय, फक्त चेंडूला दिशा दिली. मोठा फटका खेळण्याचा मानस नव्हता फलंदाजाचा. पहिलाच विचार केला होता का हा बॉल कुठेतरी आपण ढकलून देऊ. स्ट्राईक रोटेट झाली, स्ट्राईकवर आला नवीन फलंदाज प्रवीण, जो एक बॉल फेस केलाय. या मॅच मध्ये संघाची धावसंख्या जवळ ती 13 या आकड्यावर. अजूनही 27 धावेची गरज आहे. रिक्वायरमेंट झपाट्याने वाढलाय तो कमी करण्यासाठी. आता मात्र चौकार षटकार या ओव्हर मध्ये येणं गरजेचं. ऑफसाईडला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॉल उडून दिला येते पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल चालू डीप पॉइंट क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. येतोय चौकार फलंदाज प्रवीणच्या बॅट मधून आणि या 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जी थंडावली होती, मंदावली होती, त्याला कुठं चालना आकार देत असं चौकाराने आणि 4च्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरताना पोहोचते. क्रिकेट जगतातील अशुभ आकडा 17 या आकड्यावर एक फलंदाजाच्या मोबदल्यात. पहिला फलंदाज बाद झाला, धावसंख्या होती 11 आणि आता मात्र या 6 धावांची पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये, तो म्हणजेच प्रवीण पेडवे आणि
प्रवीण आणि प्रमोद पेडवे सावकाराने स्वतःचं खातं उघडतोय. चांगला निर्णय घेतला होता. प्रमोद यांनी ऑफसाईडला फक्त कट करून एक दिशा दिली होती. स्ट्राईक रोटे जर ऑफसाईड आता मात्र तिथं पॉइंट मध्ये आहे. थोडंसं दूर आहे. बॉल जो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये पॉइंटच्या क्षेत्ररक्षक जाईल. एक सिंगल कंप्लीट दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट करतोय. फलंदाज प्रवीण याने 2च्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचली 19 या आकड्यावर. जो रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढला होता तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला जातोय. टार्गेट केला जातोय गोलंदाज बालायाला. आतापर्यंत जर विचार केला तर 3 बॉलमध्ये बालायाने 8 धावा खर्च केला. थोडासा महागडं षटक टाकतोय. कारण दुसऱ्याच बॉलवर त्याच्या विरुद्ध एक चौकार आला होता ऑफसाईडला. पॉईंटच्या डोक्यावरून सुपर कव्हरचा शतरक्षक देखील आला होता. पॉईंटचा शतरक्षक डीप मध्ये पोहोचेपर्यंत चौकार आला होता. आणि आता तोच प्रवीण स्ट्रायकिंग एंडला 6 वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतो. शतरक्षक थोडीशी आता मात्र फेरबदल आपल्याला पाहायला मिळते. हे गरजेचे आहे कारण जास्तीत जास्त ऑफ स्ट्राईकला ऑफ साईडला खेळण्याचा मानस आहे फलंदाजाचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता मात्र आउट साइड ऑफ स्टंप बॉल फिशिंग केला सोडून दिला. येथे वाईड येतो एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या मदतीने संघावर धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या कड्यावर. अजून 20 धावांचा लक्ष आहे. निम्मा लक्ष पार केलंय. पुढे सरसावला होता बघायचा अंपायर सिग्नल येतोय. बॅट आणि बॉलचा स्पर्श झाला क्वाड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. प्रवीणची खेळी संपुष्टात आणि बसतो दुसरा धक्का. अस्वले मास्टर्स या संघाला 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना 20 धावा. निम्मा टप्पा पार केलाय संघाने आणि अजूनही 20 धावेची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय क्रमांक 4 वर भूपेंद्र उपेंद्र जातोय नवीन बॅट्समन. मात्र जोपर्यंत नौशाखी एंडचा फलंदाज प्रमोद आहे तोपर्यंत अशा पल्लवीत असतील अस्वले मास्टर्स या संघाची. कारण ती डोकेदुखी आहे भांडूप मास्टर्स या संघाची. जरी तो आता मात्र शांत होतो मात्र कधी आक्रमक रूप धारण करेल हे सांगता येणार नाही. या मॅच मध्ये 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 फलंदाज बाद. पहिला 11 दुसरा 20 आणि नवीन फलंदाज एंटर झालाय भूपेंद्र स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. प्रमोद खेळतो नॉन स्ट्रायकिंग एंडला. 5 बॉल मध्ये 3 या आकड्यावर 14-20 धावा. इक्वेशन मॅचचं प्रत्येक बॉलवर तुमच्यापर्यंत पोहोचेल यातील मात्र शंका नाही. आता मात्र विकेट किपरने थोडीशी चुकी केली. बॅट्समनला बीट केलं होतं. विकेट किपर देखील बीट झालं आणि एक सिंगल येते ते 22च्या स्वरूपात का होईना धाव येणे फार महत्वाचे आहेत फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. 21 धावा स्कोअर कार्डवर 19ची गरज. बॉल शिल्लक आहेत ते 13. हा फलंदाज खूप महत्वाचा असेल. या फलंदाजाला जर तुम्ही बाद केला तर तुम्ही शिरकाव करू शकता या मॅच मध्ये. ऑन साइड ऑफ साइडला बॉल जो वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून त्याला टाटा बाय बाय करत बॉल निघून गेला. 6 धावांसाठी षटकार. हा फलंदाज पहिला शांत खेळत होता आणि कधी आक्रमक रूप धारण करत येईल हे सांगता येत नाही. आणि तेच क्षेत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. समोर टाकला अगदी रडार मध्ये बॅट ठेवताना ऑफ साइड लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे पाठवला. हवाई हल्ला फलंदाज प्रमोद पेडवेच्या बॅट मधून निघणारा पहिला षटकार. आणि या 6च्या मदतीने पुन्हा एकदा मॅच मध्ये इक्वेशन वर नजर आपण टाकूया. 27 धावा स्कोअर कार्ड वर 13ची गरज आहे. 12 बॉल शिल्लक आहे. बॉलर रन मॅच आपल्याला पाहायला मिळतंय. आता दबाव आहे तो म्हणजेच फिल्डिंग करणाऱ्या टीम व या षटकाराच्या अगोदर दबाव होता फलंदाजी करणाऱ्या संघावर. मात्र जोपर्यंत फलंदाज प्रमोद पेडवे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत आशेची किरण नक्कीच असतील जिंकण्यासाठी. 12 चेंडू आणि 13 धावा हे मॅचचं इक्वेशन. स्ट्रायकिंग याला फलंदाज भूपेंद्र येतोय ज्याला खातं उघडायचं योगदान द्यायचं आपल्या टीमसाठी. दुसऱ्या बाजूला प्रमोद पेडवीच्या बॅट मधून निघणारा षटकार. आणि या षटकामध्ये बालाचा जर आपण विचार केला तर सर्वाधिक धावा या मॅच मध्ये त्याने खर्च केले 16 धावा. 1 विकेटचं त्यांनी नुकसान केलं. आणि आता मात्र जबाबदारी महेशच्या खांद्यावर. स्ट्रायकिंग याला फलंदाज भूपेंद्रची काय भूमिका असेल या मॅच मध्ये. चौकार षटकार मारेल का सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करेल आणि त्या स्ट्राईकवर फलंदाज प्रमोदला आणलं जाईल. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. तंत्रशुद्ध फलंदाज आक्रमकतेचं दुसरं नाव म्हणजेच प्रमोद पेडवे. या मैदानावर चांगली फलंदाजी होते प्रमोद पेडवे याचे. स्ट्रायकिंग याला बॅटिंग करता मागच्या सामन्याचा हिरो अफलातून बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. 5 चौकार त्यांनी ठोकले होते. 24 धावांची नाबाद खेळी साकारली होती आणि तो संघाने 49 धावांचं लक्ष्य 4 षटकामध्ये पूर्ण केलं. आणि आता मात्र तो संघ झगडतोय तिथे ऑन साइडला स्विच इट करण्याचा प्रयत्न होता. बीट केलं बॅट्समनला. एक सिंगल आली. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज येतोय प्रमोद पेडवे ज्याने तिसऱ्या षटकामध्ये
षटकारामध्ये स्वागत केलं होतं गोलंदाज बाला याचं. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 चेंडूमध्ये 12 धावा. 11 मध्ये 12 धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. महेश गोलंदाजी ट्रॅकवर ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला वेढून बॉल जाते पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. थोडस नाराज आहेत. तर फिल्डिंग थोडीशी खराब झाली. बॉल अडवायला हवा होता. मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय 4 धाव्यांसाठी. 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 32 या आकड्यावर. आता विजयासाठी 8 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते 10. 3 षटकाच्या समाप्तीच्या अगोदर जर विचार केला तर बॉल कमी होते, धावा जास्त होत्या. षटकार चौकार आला. लगेच स्कोरिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइडला दिशा द्यायची होती. फलंदाजाला मात्र लेग स्टिकच्या बाहेरून हा बॉल जातो, वाईड येतोय. एक सिंगल ऍड केली जाते स्कोर कार्ड मध्ये. एक्स्ट्राचा विचार केला तर 8 धावा एक्स्ट्रा आहेत. 6 वाईड आहेत, 2 पाईज आहेत. आणि हेच कुठेतरी कारणीभूत ठरेल हा सामना पराभूत होण्यासाठी. मांडूप मास्टर्स या संघाला सॉफ्ट बॉटम पुश केले, हलक्याच गतीने फक्त चेंडूला दिशा दिली. ही खासियत आहे प्रमोद पेडवे याची. चांगला चेंडू आला त्याला सन्मान देतोय, खराब चेंडू आला त्याच्यावर अक्षरशः तुटून पडतोय. हे क्रिकेटचं तंत्र मंत्र आहे आणि त्याचा योग्य वापर करत असताना आपल्या संघासाठी संघ कसा जिंकाल हे जास्तीत जास्त त्याच्यावर लक्ष केंद्रित करते फलंदाज प्रमोद पेडवी. उपेंद्र स्ट्रायकिंग एंडला स्विच हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. 90% अपयश आणि 10%ची यशस्वी हमी असणारा हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील बीट झालाय. सर जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू मध्ये 6 धावा. 8 बॉल आणि 6 धावा हा सामना जिंकण्यासाठी प्रमोद पेडवे नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करतोय. उपेंद्रची भूमिका फार खराब राहिली या मॅच मध्ये. खराब स्ट्रोकचं सिलेक्शन, पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाजावर सर्व काही तुमचं जय पराजय निर्भय आहे. कारण जो तोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच पराभूच्या छायेमध्ये भांडूप मास्टर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळणार. त्याला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडवर कसं ठेवता येईल हे मात्र आता फार महत्वाचं असेल बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी. ऑन साइडला फटका चांगला आहे मात्र टायमिंग व्यवस्थित जुळलं नाही. झेल तर सुटला. असं वाटलं की कुठेतरी सेकंड एफर्ट मध्ये हा झेल टिपला जाईल. मात्र त्याला 2 धावेने कन्वर्ट करत असताना झेल पण सुटला, 2 धावा देखील गेल्या. आणि फार महत्वाचं म्हणजे स्ट्रायकिंग एंडवर जो घातक फलंदाज आहे या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये त्या फलंदाजाला आता स्ट्राईक मिळेल. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या 36 या आकड्यावर जाऊन पोहोचते. आणि आता चेंडू शिल्लक आहेत या मॅच मध्ये 6 आणि 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी कदाचित हा चेल टिपला असता तर 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज असती या मॅच मध्ये. मात्र आता समीकरण 6 चेंडू मध्ये 4 धावा. 6 चेंडू मध्ये 4 धावा. झेल टिपणं फार महत्वाचं होतं. त्याच्या स्पिन द मॅचेस. आणि दुसऱ्या बाजू जर विचार केला तर प्रमोद पेडवे यासारखा मातब्बर खेळाडूला स्ट्रायकिंग एंड वर आणलं जातोय. बघायची त्याची भूमिका काय आहे. चौकार षटकाराने ही मॅच फिनिश करेल का ही क्षमता त्याच्याकडे आहे. मात्र सिंगल डबल वर जास्तीत जास्त तो भरोसा ठेवेल का या मॅच मध्ये. तर जो संघ जिंकेल तो जाईल थेट सेमीफायनल नंबर 1 मध्ये. आणि त्यांच्या समोर याच परिसरातील एक मातब्बर संघ षणोबा 40+ मास्टर्स हा आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 4 धावा. शेवटच्या षटकाची धुरा सांभाळली गोलंदाज संतोष याने. संतोष शेवटचे 6 चेंडू मध्ये 4 धावा डिफेंड करेल का. 6 बॉल 4 धावा. काय मॅच रंगलाय. दुसऱ्या बाजूला प्रमोद पेडवे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी 5 बॉल मध्ये या फलंदाजाला शांत ठेवलं होतं. मात्र 6व्या आणि 7व्या बॉलवर अक्षरशः तुटपड चौकार षटकाराला शॉर्ट बॉल होता. ऑफ साइडला स्क्वेअर कट केला. बघायचा हा बॉल अडवेल का. बॉल तर अडवलाय. बघायचं फेकी स्ट्रायकिंग एंडला योग्य पद्धतीने केले. गडी बांधवण्याची शक्यता. डेंजर एंड डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि ते देखील फसलं. 2 धावा कंप्लीट केल्या आणि अखेरीत 3 धावा कंप्लीट करत असताना स्कोर लेवल झालाय. 39 धावा स्कोर कार्डवर. फिल्डिंग चांगली झाली. तो देखील अचूक पद्धतीने इथे किपर एंड कडे आला होता तिथे धावत होता प्रमोद पेडवे. मात्र डायरेक्ट हिट झाला नाही. मिस केली लाईन रक्षकाने. आणि स्कोर लेवल एका धावेची गरज हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक या मॅच मध्ये
5 बॉल आणि 1 धावा. आता मात्र फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. स्विचेट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. इथे क्वाड बिहाइंड विकेटची अपील केली गेली. अंपायरच्या वतीने स्पष्टपणे फेटाळली गेली, कारण बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही हे पंचांनी न्यायलं पाहिलं आणि तदनंतर योग्य निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. शेवट पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. आता मात्र ऑन साइडला केला. एका धावेने ही मॅचची समाप्ती जरूर होईल आणि अशा प्रकारे एक अटीतटीच्या लढतीमध्ये सामना इथे जिंकलाय आचोले मास्टर्स या संघाने आणि त्यांनी पराभूत केलंय भांडूप मास्टर्स या संघाला. आणि बघूया या मॅचचा हिरो कोण ठरतोय. कुठल्या फलंदाजाने, कुठल्या गोलंदाजाने, कुठल्या षटरक्षकाने या मॅचला कलाटणी दिले दिले ते पाहूया. आणि आमचे गुणलेखक जयवंत पाटील आम्हाला सांगतात या मॅचचा हिरो प्रमोद पेडवे पुन्हा एकदा ठरतो या मॅचचा हिरो. नाबाद 17 धावांची खेळी त्याने साकारली आणि बॅक